ध्येय एज्युकेशन फाउंडेशन ध्येय प्रकाशन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण बघूया बुद्धिमत्ता हा विषय आणि त्याच्यामधील चुकीचे पद शोधणे हा घटक। तर बघा आता चुकीचे पद शोधणे यासाठी आपल्याला आधी बरोबर काय आहे ते माहिती पाहिजे का नाही। चुकीचे पद शोधणार कसं, जर आपल्याला यामध्ये बरोबर काय आहे हे माहिती असेल तर आपण त्याच्यामधलं चुकीचं पद शोधायचंय। तर त्यासाठी तुम्हाला अंकमाला माहिती पाहिजे। अंकमाला कशी असते, अशी मालिका किंवा ओळ ज्यात विशिष्ट क्रम किंवा पॅटर्न असतो। त्यामध्ये काय असतं, विशिष्ट क्रम किंवा पॅटर्न असतो। तर बघा कोणता क्रम असतो, नैसर्गिक संख्यांचा क्रम। कोणता क्रम असतो, नैसर्गिक संख्यांचा क्रम। समसंख्यांचा क्रम, नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून पुढे जेवढ्या संख्या येतात तेवढ्या सगळ्या, 1 पासून ज्या पुढे येतात तेवढ्या सगळ्या संख्या। समसंख्या, आता तुम्हाला समसंख्या तर माहितीच असतील, 2 4 6 8 पुढे अशा असंख्य जोपर्यंत संख्या आहेत तोपर्यंत पुढे। विषम संख्या, विषम संख्या बघा 1 3 5 7 9 या सगळ्या विषम संख्या। म्हणजे विषम आता ह्या छोट्या प्रमाणात आहेत म्हणून तुम्हाला लगेच ओळखायला येतात, मोठ्या प्रमाणात असल्यावर त्या देखील ओळखता आल्या पाहिजेत, मोठ्या संख्या देखील। बघा हे आता हे नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या हे झाले साध्या संख्या, तर तुम्हाला येतीलच ओळखता। पण पुढे बघायचंय आता, ठराविक संख्येने वाढणारी मालिका काय आहे, ठराविक संख्येने वाढणारी मालिका। ही मालिका कशी वाढली बघा, 2 5 8 11 14, याचं काही लॉजिक लागतंय का, याचं काही लॉजिक लागतंय का। बघा आता बघा काय सांगितलं, येथे प्रत्येक संख्येमध्ये 3 मिळवले जात आहेत, प्रत्येक संख्येमध्ये 3 मिळवले जात आहेत। समजलं का, प्रत्येक संख्येमध्ये 3 3 3 मिळवले जातात, अशी संख्या मालिका चालू झाली। आणि याच संख्येमध्ये जर एखादं पद वेगळं दिलं, एखादं पद समजा इथं 12 दिलं, तर हे याच्यातलं चुकीचं पद असेल। आता हे 3 3 3 ऍड होत जात आहेत यामध्ये, तर हे बरोबरच असणार आहे। जर सगळ्यामध्ये 3 3 3 ऍड होत असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे, काहीच नाही, बरोबर आहे, सगळ्यामध्ये 3 3 3 ऍड होत जातात। पण याच्यामध्ये एखादा अंक जर वेगळा दिला तर तो अंक म्हणजे ते पद आपलं वेगळं होणार, मग आपल्याला तेच शोधायचं आहे। या एखाद्या संख्या मालिकेतलं चुकीचं पद कोणतं, काय चुकीचं पद कोणतं। तर बघा आता ठराविक संख्येने कमी होणारी, आता इथे वाढणारी आहे तशीच इथे कमी होणारी देखील आहे। -3 -3 -3 -3 असं वजाबाकी आहे यामध्ये। पुढे बघा आता, संख्यामाला म्हणजे संख्येशी संबंधित मूलभूत संकल्पना आणि त्यावरील क्रिया। यामध्ये संख्यांची ओळख, संख्या रेषा, संख्यांचे लहान मोठेपणा, संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, दशांश संख्या इत्यादींचा समावेश होतो। काय होतो, एवढ्या संख्यांचा समावेश होतो। बघा संख्यांची ओळख, नैसर्गिक संख्या ह्या तर आपण मगाशी बघितल्यास, पूर्ण संख्या शून्यापासून सुरुवात म्हणजे त्या पूर्ण संख्या होत आहेत, तिथपासून सुरुवात। बघा पूर्णांक संख्या, त्या पूर्णांक संख्या आणि ऋण संख्या शून्य मिळून पूर्णांक संख्या होते। बघा आता प्रश्न, यावर आधारित प्रश्न बघायचे आहेत, कसे आहेत प्रश्न आणि ते आपण सॉल्व कसे करू शकतो ते प्रश्न। बघा आता या मालिकेकडे बघून तुम्हाला काय समजतंय,
पहिल्यांदा तर आपण पहिलंच आपलं काय त्यांच्यामधला फरक बघायचा. काय बघायचा? त्यामधला फरक बघा. त्यामध्ये 3 आणि 6 3 आणि 6 यामध्ये काय फरक आहे? कितीचा फरक आहे? 3 आणि 6 मध्ये 3चा फरक आहे. कळालं का? परत यामध्ये कितीचा फरक आहे? 3 आणि 6 मध्ये 3चा फरक. 6 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक. 11 आणि 15 यामध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक. 15 आणि 21 यामध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक. 21 आणि 28 यामध्ये कितीचा फरक आहे बघायचा आहे. आता जर आपण हे बघितलं तर आपल्या एक लक्षात येईल. हे बघा 3 4 समजा इथे हा अंक नसता तर काय घेतला असता आपण? समजा 5 घेतला असता. 3 4 5 6 7 बरोबर होतोय का? म्हणजे हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे म्हणजे हा यांच्यामधला फरक आहे. म्हणजे हे चुकीचं आहे. समजतंय का? हे चुकीचं आहे म्हणजे यांच्यामध्ये इथे काय पाहिजे होता? 5 पाहिजे होता. यांच्यामध्ये फरक 5चा पाहिजे होता. काय? यांच्यामध्ये फरक 5चा पाहिजे होता. बघा आता यांच्यामध्ये कितीचा आहे? 3 आणि 3 6. 6 आणि 11 5. कितीचा फरक आहे? 6 आणि 11. एक मिनिट. बघा यामध्ये कितीचा फरक आहे? 3चा. ह्याच्यामध्ये कितीचा आहे? 5चा. यामध्ये कितीचा आहे? 4चा. यामध्ये कितीचा आहे? 6चा. आणि यामध्ये कितीचा आहे? 7चा. बघा आता 3 5 4 6 7 हे असं बोलायला ह्या क्रमवार संख्या येत आहेत का? नाही. जर हा इकडे आणि हा इकडे असता 3 4 5 6 7 हा क्रम बघा बरोबर येतोय असा 3 4 5 6 7. म्हणजे यामधला फरक कुठेतरी चुकतोय. आपल्याला ते शोधायचं आहे ना. चुकतोय कुठे? ही मालिका चुकलेली कुठे आहे हेच आपल्याला शोधायचं आहे. तर बघा आता ह्या दोन संख्या आलटायच्या पालटायच्या म्हणजे आपल्याला ह्या कोणाचा ह्याच्यामधला फरक आहे आणि हा यांच्यामधला फरक आहे म्हणजे हीच संख्या चुकीची आहे. काय म्हणजे कोणती संख्या चुकीची आहे? ही संख्या चुकीची आहे. याच्या जागेला जर 10 असते बघा 11च्या जागेला जर 10 असते तर बरोबर 6 आणि 4 10 आणि यांच्यामधला फरक पण 5 झाला असता. झाला असता का नाही? त्या दोन्हींमधला फरक बरोबर झाला असता. म्हणजे आपलं चुकलंय कुठे? चुकलंय कुठे? चुकलंय कुठे बघा. चुकलंय आपली ही संख्या 11. कोणती संख्या चुकले? म्हणून आपलं ऑप्शन नंबर 2 हे उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 2. पुढे बघा आता पुढचा प्रश्न बघा. तुम्ही काय सोडवू शकताय? ते तुम्ही कसं सोडवू शकताय? काय आहे? 7 11 17 23 35 47. काय आहे? 7 11 23 35 47. आधी सर्वात काय बघायचं? सगळ्यात आधी काय बघायचं असतं? फरक.
फरक वाढत गेलाय, कमी होत गेलाय, या संख्यांमधला फरक वाढत गेलाय किंवा कमी होत गेलाय हे आपल्याला बघायचं आहे. बघा आता 7 आणि 11 यामध्ये कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 4चा. 11 आणि 17 यामध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. 17 आणि 23 यामध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. 23 आणि 35 यामध्ये कितीचा फरक आहे? 23 आणि 35 याच्यामध्ये बघा कितीचा फरक आहे? 12चा. आणि याच्यामध्ये पण 12चा. कळतंय का? तर ह्या संख्यांचा फरक बघा 4 6 12 12. तर आपल्याला फरकावरून काही लॉजिक लागतंय का? फरकावरून आपल्याला ह्याचं काही लॉजिक समजतंय का की कंटिन्यू कोणते नंबर आलेत, समसंख्यांचा फरक आहे, विषम संख्यांचा फरक आहे, असं काय समजतंय का? नाही समजत आहे. तर बघा आता तर 7 म्हणजे काय? ह्या संख्या कशाच्या जवळ आहेत ते बघायचेत आपल्याला. बघा आता 7 कसे आले, नंतर 11 कसे आले, नंतर 17 कसे आले, आणि इकडे 23 35 आणि 47 एवढ्या संख्या आपल्याला कशा आल्या हे बघायचं आहे. 7 म्हणजे 8 8 वजा 1 12 वजा 1 18 वजा 1 24 वजा 1 36 वजा 1 आणि 48 वजा 1 है का? हे कळतंय का तुम्हाला? तर हे 8 ह्या संख्या कशा आल्या बघा. ही बघा 4 गुणिले 2 4 गुणिले 3 हे आता 18च्या 4च्या पाड्यात येतच नाहीत. 4 गुणिले 6 4 गुणिले 9 4 गुणिले 12 हे समजते का कसं आलं? हे 6 आहेत 6. तर मला सांगा 18 येत आहेत का? 18 4च्या पाड्यातच येत नाहीत. हे सगळ्या संख्या 4च्या पाड्यातल्या आहेत आणि त्याच्यामधून 1 वजा केलेला आहे. सगळ्या संख्या काय 4च्या पाड्यातली आहेत आणि त्यामधून 1 वजा केलेला आहे. पण 18चं तसं काही लॉजिक लागत नाही. 18चं तसं 18 म्हणजे कोण? हा 17. 18 म्हणजे कोण? हा 17. तर ह्याचं काही लॉजिक लागतंय का? नाही लागत, कारण सगळ्या संख्या 4च्या पाड्यातल्या आहेत पण ही संख्या 4च्या पाड्यामध्ये येत नाही. म्हणून आपलं चुकीचं पद होणार 17. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असणार आहे. बघा आता पुढचा बघा प्रश्न. पुढच्या प्रश्नाचं काय लॉजिक लावता येईल बघा. यामध्ये कितीचा फरक आहे? संख्या कमी 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 होत गेल्यात. कशा होत गेल्यात? कमी कमी होत गेल्यात. पण त्या कशा कमी होत गेल्यात हे आपल्याला बघायचं आहे. बघा 75 आणि 72 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 3चा. कितीचा फरक आहे? 3चा. 72
आणि 67 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? यांच्यामध्ये कितीचा फरक आहे बघा? कितीचा फरक येतोय आहे? 72 आणि 67 यांच्यामध्ये कितीचा? 7चा. यांच्यामध्ये कितीचा? यांच्यामध्ये कितीचा? 9चा. यांच्यामध्ये कितीचा? 11चा. यांच्यामध्ये कितीचा फरक येतोय? 15चा. कितीचा फरक येतोय? 15चा. आणि यांच्यामध्ये कितीचा फरक येतोय? 13चा. कितीचा फरक येतोय? 13चा. तर बघा आता काय लॉजिक लागतंय? 3चा, 7चा, 9चा. कितीचा फरक आहे? फरक कसा होत गेला आहे? कमी कमी होत गेलाय. 75 आणि 72 मध्ये 3चा फरक. 72 आणि 67 यांच्यामध्ये बघा किती फरक आहे? सॉरी, 5चा फरक. यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 5चा फरक आहे. कितीचा आहे? 5चा फरक आहे. आणि 67 आणि 60 यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 7चा फरक आहे. यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 11चा फरक आहे. यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 9चा. आणि यामध्ये 13चा. जर ह्या संख्या आपण हे बघा 9 आणि 11 ही इकडे घेतली आणि ही इथे घेतली आणि ही इथे घेतली तर विषम संख्यांचा फरक होत जाईल. 3, 5, 7, 9, 11 आणि 13. बरोबर का? असा फरक होत जाईल. तर बघा आता हे किती आहे? मग जर यांच्यामध्ये करायचं असेल तर हा कोणाचा? ही संख्या चुकीची आहे. म्हणजे ह्यांच्यातला फरक पण चुकला आणि यामधला फरक पण चुकला. समजतंय का? यामधला फरक पण चुकला आणि या दोन संख्यांमधला पण फरक चुकला आणि या दोन संख्यांमधला पण फरक चुकला. त्यामुळे आपल्याला ही संख्या चुकीची सापडलेली आहे. तर बघा आता ही संख्या चुकीची आहे म्हणजे आपलं चुकीचं पद कोणतं? याच्या जागेला जर 9, 6 आणि 60 आणि 60च्या 9च्या फरकाने किती येईल ही संख्या? 51. किती आली पाहिजे होती? 51 आली पाहिजे होती. जर 51 आली असती, जर इथे जर 51 असती तर बरोबर या दोघांमध्ये 9चा फरक आणि यांच्यामध्ये 11चा फरक असा या दोन्ही संख्यामध्ये बरोबर फरक झाला असता. मग आपली ही संख्या मालिका पूर्ण बरोबर असते. याच्यामध्ये चुकीचं काही नसतं. पण इथे दिले आहे 49. त्यामुळे 49 हे चुकीचे पद आहे. आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर 3, 49. समजलं का? बघा आता पुढचा प्रश्न हा आलेला आहे. पुढच्या मी स्पर्धा परीक्षांमधून जे चांगल्या स्पर्धा परीक्षा येतात त्याच्यातले प्रश्न घेतलेले आहेत काही. त्यामुळे नीट लक्ष द्या. बघा आता ह्याच्यामध्ये चुकीचं पद शोधायचं आहे. 6 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा. ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 4चा. यामध्ये कितीचा फरक आहे? 5चा. यामध्ये कितीचा फरक आहे? 6चा.
आणि यामध्ये कितीचा फरक आहे? 7चा. दिसत नाहीये का? एक मिनिट. बघा यामध्ये कितीचा फरक आहे? 2चा. यामध्ये कितीचा फरक आहे? 4चा. यामध्ये कितीचा फरक आहे? 5चा. यांच्यामध्ये 6चा आणि यांच्यामध्ये 7चा. तर आता मी तुम्हाला एवढं करून दिलंय, तुम्ही शोधायचं आहे याच्यामध्ये चुकीचं पद कोणतं आहे ते. यामध्ये चुकीचे पद कोणते ते तुम्ही शोधायचंय. बघा येईल का शोधता? 6 7 5 4 3. इथे काय पाहिजे होतं? इथे कितीचा फरक पाहिजे होता? 3चा फरक पाहिजे होता. कंटिन्यू संख्या आहेत ना, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्यांचा फरक आहे म्हणजे याच्यामध्ये 7 6 5 4 3. इथे काय पाहिजे होतं? 3चा फरक पाहिजे होता. इथे 4च्या जागेला 3 ही संख्या पाहिजे होती. मग ही संख्या मालिका बरोबर आली असती. ही संख्या मालिका काय झाली असती? बरोबर आली असती. पण ती बरोबर नाहीये, चुकीचं आहे. याच्यामधलं कोणतं पद चुकीचं आहे? कोणतं पद चुकीचं आहे? मग सांगा बर, कोणतं पद चुकीचं आहे? ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 हे चुकीचे पद आहे. काय आहे? चुकीचं पद आहे ते. पुढे बघा आता. आता बघा, या संख्या बघितल्या तुम्हाला कळाल्या पाहिजेत या संख्या काय आहेत. ह्या संख्येमध्ये बघितल्या तुम्हाला समजलं पाहिजे की ह्या संख्या काय आहेत. त्याच्यासाठी तुमचे वर्ग संख्या आणि घनसंख्या पाठ असणे गरजेचे आहे. वर्ग संख्या 30 पर्यंत पाठ पाहिजेत, घनसंख्या कमीत कमी 20 पर्यंत पाठ पाहिजेत आणि वर्ग 30 ते 40 पर्यंत पाठ पाहिजेत. ते समजले पाहिजेत. बघा आता या संख्यांमध्ये मी सगळ्यामध्ये एक ऍड करते. बघा 343, 343, 216, 125, 64, 29, 8 आणि 1. काय आहेत ह्या संख्या? आता तर मी तुम्हाला आणखी सोपं करून दाखवलं. याच्यामध्ये एक ऍड केला, प्रत्येक संख्येमध्ये ऍड केला तर कोणत्या संख्या आल्या? बघा 216 आहेत हे. हा 7चा घन, हा 6चा घन, हा 5चा घन, हा 4चा घन, हा 2चा घन आणि हा 1चा घन. याचं बघू आपण. इथे काय पाहिजे होतं? 3चा घन. 3चा घन येतो 27. 3चा घन काय येतो? 27. तीनाचा घन येतो 27 आणि 27 मधून 1 वजा 26. तर इथे 26 हा अंक पाहिजे होता. काय पाहिजे होता? 26 हा अंक पाहिजे होता. म्हणजे प्रत्येक घन संख्येतून 1 वजा केलंय आणि ती संख्या इथे लिहिलेली आहे. जर यामध्ये तुमच्या वर्ग संख्या आणि घन संख्या पाठ असतील
तरच तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न सोडवता येणार, नाहीतरी तुम्हाला काही समजणार नाही. या संख्या कोणत्या आहेत, काय आहेत, कशाशी काही संबंध लागणार नाही. एकतर वर्गसंख्या, घनसंख्या ह्या लक्षात ठेवायच्या आहेत. समजलं? स्क्रीनशॉट काढून घेत चला. जेव्हा जेव्हा अवघड असेल त्यावेळेस मी जे जसं सोडवलंय तसं पण एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि फक्त आपण शेवटला बघू. फक्त प्रश्नांचा पण स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि तेच प्रश्न परत परत घरी सोडवायचे. बघा आता पुढचा प्रश्न बघा काय आहे, याच्यामध्ये काय लॉजिक लागणार, काय लॉजिक लागतंय बघा. 720, 120. आता संख्या कमी कमी होत गेले, पण 720 वरून डायरेक्ट संख्या 120 वर आले. म्हणजे काय करावं लागेल, वजाबाकी. कितीची कशी वजाबाकी करणार? एवढे 720 वरून डायरेक्ट 120 वर, म्हणजे फरक खूप जास्त वाढत गेलाय. थोडा थोडा वाढत असता तर आपण छोट्या छोट्या संख्यांची वजाबाकी बघितली असती, पण तसा नाहीये. फरक काय खूप जास्त वाढत गेलेला आहे. बघा आता 720 वरून 120 वर यायला आपल्याला काय करावं लागेल, अशी कोणती संख्या, एक तर भागाकारच करावं लागेल. बरोबर? भागाकार करायचं झाल्यावर 120 उत्तर आलं पाहिजे. 720 ला कितीने भागायचं म्हणजे उत्तर 120 येईल. 6 ने भागून बघू. 6 एके 6, 6 दुने 12 आणि हा 0, म्हणजे भागिले 6. आता 120 वरून आपल्याला 124 वर जायचंय. 120 वरून 24 वर जायचंय. कसं जाणार? वजाबाकी करत करत खूप वेळ लागेल आपल्याला. भागिले 5 करू. बघा आलं. भागिले 5. 6 केलं, 5 केलं, आता 4. 4 सक 24, परत 3. 3 भागलं 2 आलं. आता 2. 2 2 भागल्यावर उत्तर 0 येत नाही, तर उत्तर काय येतं? 1 येतं. 1 त्याच संख्येने त्याच संख्येला भागल्यावर उत्तर 1 येणार. म्हणून आपलं चुकीचं पद आहे 0. ऑप्शन नंबर 2. चुकीचं पद कोणतं असणार आहे? 0 असणार आहे. बघा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न बघा. आता या संख्यांचं काय लॉजिक लागतंय बघा. कसं सॉल्व्ह करू शकतो आपण याला? यांच्यातला फरक 25 आणि 32, याच्यामध्ये 7चा फरक आहे. याच्यामध्ये 32 आणि याच्यामध्ये 5चा फरक आहे. याच्यामध्ये 10चा फरक आहे. याच्यामध्ये पण 10चा फरक आहे. याच्यामध्ये 14चा फरक आहे. याच्यामध्ये कितीचा फरक आहे? 8चा फरक आहे. बघा आता, तर फरकावरून देखील आपल्याला काही लॉजिक लागत नाही. लागतंय का? 7, 5, 10, 10, 14, 8 असं काही लॉजिक लागतंय का आपल्याला फरकावरून? तरी फरकावरून देखील 7. आता हा 7 कसा आला? यांच्यामध्ये फरक आहे. जरा आपली नीट निरीक्षण क्षमता देखील आपली नीट असायला पाहिजे. तर बघा याच्यामध्ये फरक आहे 7चा. नीट लक्ष द्या. 5 आणि 2 यांचा फरक
यांची बेरीज किती होते? यांची बेरीज किती होते? 7. 3 आणि 2 यांची बेरीज किती होते? 5. 7 आणि 3 यांची बेरीज किती होते? 10. 7 आणि 4 यांची बेरीज किती होते? 11. पण यांच्यातला फरक किती आहे? 10चा. 7 आणि 1 8. यांच्यातलं किती आहे? 8 आहे. हा पण फरक बरोबर आहे. म्हणजे ही संख्या चुकीची आहे. बघा कोणती संख्या? ही का ही? कोणती संख्या येईल? कोणती संख्या चुकीची येईल? बघा तर यामध्ये 47 आणि यांच्यामध्ये आपल्याला पुढे करत करत जायचंय. बघा काय आपल्याला काय करत जायचंय? आपल्याला या संख्यांचा फरक पुढे पुढे काढत जायचंय. बघा 5 आणि 2 7 अधिक 7. 7 किती गेले? 25 मध्ये 7 मिळवले किती झाले? 32 झाले. 3 आणि 2 5. 32 मध्ये 5 मिळवले किती झाले? 37 झाले. 7 आणि 3 10. 37 मध्ये 10 मिळवले 47 आले. 7 आणि 4 किती होत आहेत? 7 आणि 4 किती होत आहेत? 11. प्लस 11 पाहिजे होतं. 47 आणि 11 58 व्हायला पाहिजे होतं. 58 होतंय का? 58 होतंय का? नाही होत. म्हणून या 57च्या जागेला जर 58 लिहिलं तर आपलं सगळं पुढचं बरोबर होत जाईल. 58 लिहिलं तर आता बघा इथे 58 लिहिलं तर 8 आणि 5 किती होत आहेत? 8 आणि 5 13. 58 अधिक 13 71 आलं का बरोबर? आणि यांच्यामध्ये 8चा फरक. समजतंय का? म्हणजे आपलं चुकीचं पद कोणतं येणार? 57. ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 1. कसं काढायचं उत्तर समजले का तुम्हाला? पुढे बघा. बघा आता हा देखील गटात न बसणारा शब्द. गटात न बसणाऱ्या संख्या शोधायची. काय? गटात न बसणारी संख्या शोधायची आहे. बघा गटात न बसणार शोधता येतंय का? एकदा ट्राय करा बघा. शोधता येतंय का तुम्हाला? गटात न बसणारे निरीक्षण करा संख्यांचं. यांच्यामधली कोणती संख्या बरोबर नाहीये? या 4 संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत. यांच्यामध्ये कोणती बरोबर नाहीये? नीट निरीक्षण करा आणि बघा. यासाठी तुम्हाला वर्ग संख्या पाठ पाहिजेत. बघा 28. 28 चा वर्ग येतो 784. 22 चा वर्ग येतो 484. 26 चा वर्ग येतो 676. पण 32 चा वर्ग काय येतो? 924 येतो का? नाही. 1032 काय येतो? 1000 1024 किती येतो? 1024. 32 चा वर्ग किती येतो? 1024. त्यामुळे आपली वेगळी संख्या असणार आहे
9 2 4 3 2 हे आपली वेगळी संख्या असणार आहे. पुढे बघा आता बघा याच्यातली पण वेगळी शोधा. बघा ही एक संख्या, समजा तुम्हाला अशी संख्या मालिका दिलेली आहे, तर यामधली वेगळी संख्या कोणती? यामधली वेगळी संख्या कोणती, कशी शोधायची? यामधली वेगळी संख्या शोधायची. बघा मी तुम्हाला एक हिंट देते. एक हिंट दिली, त्याच्यावरून शोधा. बघा प्रयत्न करा, येतंय का शोधायला? समजलं का आता? मधल्या संख्येची तिप्पट 21, 7 त्रिक 21, 5 त्रिक 15 यायला पाहिजे होतं. 8 त्रिक 24, 4 त्रिक 12. समजतंय का? अशा पद्धतीने आपली निरीक्षण क्षमता देखील तर बघा आता आज आपण काय काय शिकलो ते. चुकीचे पद ओळखण्यामध्ये नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या या मालिका तुम्हाला लक्षात पाहिजेत. समसंख्या कोणत्या, विषम संख्या कोणत्या, हे सगळं लक्षात पाहिजे. फरक कितीचा आहे, जर फरकाचं लॉजिक लागत नसेल तर वजाबाकीचं, भागाकाराचं, गुणाकाराचं असं लॉजिक लावून बघायचं. पुढे ही संख्या माला बघा, स्क्रीनशॉट काढत घेत झाला तुमच्यासाठी. हे मी परत परत दाखवते. हेच प्रश्न घरी परत सोडवायचे आहेत. कसे सोडवलेत ते मी बघायचे आहेत. बघा यांचा फरक काय आहे ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट असू द्या, म्हणजे तुम्हाला उत्तर समजतील. यांचा काय, यांच्यामधला फरकच आहे, दुसरं काय नाही ह्याच्यामध्ये. पुढे बघा हे घनसंख्या आहेत ह्या सगळ्या, आणि ह्या भागाकार करत गेलोय आपण, एक 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 संख्यांचा भागाकार. पुढे फरक कितीचा आहे, काय आहे त्याच्यावरून. ह्याच्यासाठी वर्ग पाठ पाहिजेत. काय पाठ पाहिजेत? वर्ग. ओके, तर अशा प्रकारे आज आपला चुकीचे पद शोधणे हा घटक संपलेला आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद.